मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ग्रेट मराठा परिवाराकडून पहिला चेंडू भरत गोलंदाजी पॉइंटवर आहे. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप, वाईटचा इशारा. अव्वंतर धावेनं खातं खोलतोय अष्टभुजा स्पोर्ट्स वसई हा संघ. भरत मोरे एक टेनिस विश्वाला लाभलेला एक रत्न आहे, एक चांगले दिग्गज समालोचक आहेत आणि आज त्यांना मी वेगळ्या रूपामध्ये या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंडर क्रिकेट आहे. बस्टिक स्टोक लॉफ करण्याचा प्रयत्न होता कावकवर रिझनच्या दिशेनं. चेंडू वेगाने निघून जातोय. तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे चेंडू अडवला गेला, मात्र तत्पूर्वी या 2 धावा इथे पलून काढल्या गेल्या. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात करतो बॅटनं. 2 धावेनं धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 3 या धावसंख्येनं. स्ट्राईक एंडला पण सूरजला पाहतायत. नॉन स्ट्राईक एंडला राहुल आहे. गोलंदाजी पॉइंटवर आपण पाहतायत तर वैभव आहे गोलंदाजी पॉइंटवर. यावेळेस स्क्वेअर रेझर मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट पाहायला मिळाला. नक्कीच मी कौतुक तिकडे. मात्र चौकार गेला तरी मात्र या पळून मात्र 4 धावा पूर्ण केल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. चौकार येतोय, 1 शॉटचा इशारा पंचांचा, म्हणजेच या 3 धावा गृहीत धरल्या जातील. अंडरआर्म क्रिकेट जर आपण वेळेवर आलात असता मित्रांनो तर नक्कीच आम्हाला वेळेवर सामने सुरू करता आले असते आणि जे आम्ही 4 षटकांचे सामने इथे खेळवत आहोत ते सामने आम्ही 5 षटकांचे खेळवले असते. लॉट्स पडले होते. पहिला सामना 5चा होता, दुसरा सामना 5:30चा सुरू होणार होता. मात्र तोच सामना आज जर आपण पाहिला तर पहिला चेंडू जवळपास 5 वाजून माफ करा 6 वाजून 56 मिनिटांना पहिला चेंडू पडला होता. कालच्या दिवसामध्ये 6 वाजून 58 मिनिटांना, आजच्या दिवसामध्ये 6 वाजून 56 मिनिटांना. शॉर्ट लाईन लॉफ करतोय चेंडू. मिड विकेट रिझर्व मध्ये लॉंग चेस फिल्डर चेंडूला 1 बाउन्स फील्ड करतोय. त्यातपूर्वी फेकी पर्यंत या इथे धावा पलवून काढल्या जात आहेत. त्या म्हणजेच 3 नोचा इशारा. 3+1 4 मिळत आहेत या धावा. त्या म्हणजेच अष्टभुजा स्पोर्ट्स वसई या संघाला. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप, वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावा कालच्या दिवसाचा विचार केला तर 25 ते 26 धावा कालच्या पूर्ण नाईट्स मध्ये अतिरिक्त गेल्या होत्या. राई मोहित अँड कंपनी प्लीज आपण भगव्या पडद्याच्या मागे जायचं आहे मित्रा, कारण डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. चेंडू अडला तर काही वाद निर्माण होऊ शकते, लक्षात ठेवा मित्रा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अविचंड नक्कीच भरतनं देखील कौतुक केलं, नंदूनं देखील कौतुक केलं. टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू नंदू भोईर नंदू आहे तिकडे आणि नक्कीच त्याने देखील कौतुक केलं भावेश कंपनी यांचं, भावेश पुणेकर आणि कंपनी यांचं. कारण खरोखरच अतिशय देखणं आज एक स्वरूप आलेलं आहे या स्पर्धेला. ही स्पर्धा किती हजाराची आहे हे महत्वाचं नाहीये, तर मी तर म्हणेल लाख मोळाची आपण ही स्पर्धा रजनीच्या स्वरूपात या चंद्रपाडा नगरीमध्ये खेळत आहोत. धावसंख्या होते ती म्हणजेच 13. चेंडू टाकून झाले ते 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. मी विनंती करतोय यष्टीरक्षकाच्या मागे जे कीपरच्या मागे बसलेले आहेत थर्डमॅनच्या दिशेनं, प्लीज जे बॅनर्स आहेत आमच्या मंडळाचे तर प्लीज आपण इथून उठायचं आहे, कारण लाईव्ह मध्ये ते बरोबर दिसत नाहीये. लक्षात ठेवा, कारण तुमचे चेहरे क्लिअरली दिसत आहेत. थँक्यू मित्रांनो. धावसंख्या झालेली आहे 13. चेंडू टाकून झाले ते 4. पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईट टाकला होता. दुसरा चेंडू 2 धावा आल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर 3 धावा. चौथा चेंडू नो टाकला होता. 5वा चेंडू वाईट हाताळला होता. 6वा चेंडू देखील वाईट हाताळला होता. 7वा चेंडू निर्धाव. 8वा चेंडू 1 धाव. आतापर्यंत क्लिअरली चेंडू आपण पाहिलेत तर या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडू अव्वांतरच्या स्वरूपात टाकलेले आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. यस, दोन चेंडू डॉट आहेत. यस, क्षमस्व आमचे स्कोरर आपले क्षमा मागतायत.
यस 5 चेंडू 13 धावा. हे थोडंसं फास्टेस्ट क्रिकेट आहे. या कारणास्तव मी मगाशीच म्हटलं होतं की पापणी लवता कामा नाही आहे, कारण पापणी लवळी आणि चेंडू लगेचच निघून जातोय त्याच वेगानं. त्या कारणाचं थोडंसं अडचणी येत आहेत. निर्भय ते मदक सफलता प्राप्त करतोय. पहिला धक्का देतोय तो म्हणजेच वैभव अष्टभुजा वसई या संघाला. शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने के. थँक्यूचे 13 धावा पॉवर प्लेचं षटक होतं आणि नक्कीच या पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णतः फायदा उचलला गेला. वसई या संघानं 13 धावा आलेल्या आहेत. मात्र 13 धावा स्कोरबोर्ड लागलेल्या आहेत. एक गडी मात्र डगआउटच्या दिशेने पाठवून दिलेला आहे विरार या संघानं. भरत मोरे नक्कीच ह्या सामन्यानंतर जर मित्रा तुला रिकामी वेळ असेल तर नक्कीच तुझ्या मुखातून देखील वाणी ऐकण्यासाठी खूप मजा येईल. दिग्गज समालोचक आहेत आणि सर्वाधिक स्पर्धा जर आपण पाहिल्या भरतविषयी म्हणायचं गेलं तर बॉक्स क्रिकेट मध्ये माहीर आहेत समालोचन करण्यासाठी भरत मोरे. टेनिस विश्वाला लाभलेला एक चांगला रत्न, चांगला वाईस मॅन फ्रॉम विरार. चंदन सार क्रमांक 2चं षटक, धावसंख्या 13, एक गडी बाद. गोलंदाजी पॉइंटवर आपण पाहतोय सिद्धू येतोय. ह्यावेळेस इनसाइड आउटचा फटका. आपण मिड ऑफ फिल्डर मध्ये चांगलं षटरक्षण पाहायला मिळाला. 2 धावा काही रोखू शकत नाही. दोन्ही संघ पुढे निघतोय वेगानं. धावसंख्या होते ती 15. ह्यावेळेस दिशा भरकटताना आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू रिलीज केला होता गोलंदाजानं. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव नक्कीच धाव फलकावर लावली जाईल. शॉट ऑफ लाईन विथ द टर्न. नक्कीच थोडंसं अडचणीमध्ये आणलं होतं या चेंडूनं फलंदाजाला, कारण चेंडू आदळला गेला तो पॅडवर. सुपर डिलिव्हरी, कौतुक करेन मी गोलंदाजाचं, कारण जितकी गती आणि तितकाच स्विंग या चेंडूमध्ये पाहायला मिळाला या गोलंदाजामार्फत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. शॉट ऑफ लाईन चेंडू हाताळला होता. स्वीप करायचा होता या चेंडूला स्क्वेअर लेग रिझर मध्ये. नोचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त धाव फलकावर लिहिली जाईल. एक संघ पुढे निघतोय. नोचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 17. ॲव्हरेज शॉट ऑफ लाईन, चांगलं शतरक्षण खास करून मिड ऑफ रिझन मध्ये. सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अतिशय चांगला ताळमेळ या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 19. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस्टर स्टोक चेंडू अव्वेत आणि इथे मात्र गडी बाद होतोय. दुसरा धक्का वसई या संघाला जवळपास 19 या धावसंख्येवर. थँक्यू मित्रा. आज भगवमय वातावरण आणि त्या कारणास्तव आज खास करून शिवसेनेचीच नक्कीच जास्तीत जास्त गाणी वाजवली तर पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे. चेंडू अव्वेत आणि ते मात्र बॅक टू बॅक 2 गडी बाद होत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज आहे. काय आज या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक साजरी करेल का? कारण आतापर्यंत आपण कालच्या दिवसापासून पाहिलं तर अनेक गोलंदाजांना ती संधी चालून आली होती, मात्र हॅट्रिक साजरी करता आली नाहीये. हा गोलंदाज एक त्याच संधीच्या दिशेने वळतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करतोय जलबाच्या स्वरूपात. धावसंख्या 19 आणि 19 या धावसंख्येवर जवळजवळ 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अष्टभुजा स्पोर्ट्स वसई या संघाचे. दिनेश येतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक हँडला. स्ट्राईक हँडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच ओमकार. फ्रेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2
सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हवेत चेंडू पुन्हा एकदा, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. मिड विकेट रिझर्व मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र हा फटका देऊन जातोय वसई या संघाला त्या 2 धावा. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या 21, षटक पूर्ण होते. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 21 धावा धाव फलकावर लावल्या जात आहेत. जवळजवळ म्हणायचं गेलं तर 10.5 म्हणजे 10.5च्या सरासरीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि ही सरासरी कायमस्वरूपी ठेवली तर कदाचित 40 ते 44 धावा मला तरी वाटते कांबळी हा संघ स्कोरबोर्डवर लावू शकेल. मात्र यानंतरची गोलंदाजी देखील खूप महत्वाची असेल. मी सुरुवातीपासून हेच म्हणतोय की पहिले शेड्यूल आपण पाहतायत, ज्यावेळेस दुसऱ्या शेड्यूलला सुरुवात होईल त्यावेळेसचं क्रिकेट कसं वेगळं असं, कारण ड्यू फॅक्टरला तुम्हाला सामोरं जावं लागेल. या ड्यू फॅक्टरमध्ये तुम्हाला तुमचं क्रिकेट दाखवावं लागेल, तुमचा टॅलेंट दाखवावं लागेल, तुमची गुणवत्ता दाखवावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3चा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी रॅम्पवर विजय. स्ट्राईक दिनेश. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू 1 2 3 4 चौकार. थँक्यू विजय. या स्पर्धेमधील हा 18वा चौकार पाहायला मिळतोय विजय. यावेळेस धन्यवाद विजय. मित्रा प्लीज, गेम स्टार्ट झालेला आहे. स्टार्ट सामन्याकडे लक्ष दे मित्रा. धावसंख्या होती ती म्हणजे 25 धावा धाव फलकावर लागले तर दिनेश आहे फलंदाजीला. नॉस्टॉकेट दिनेश. यावेळेस पंपुलचा फटका सॉफ्ट हँड चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं मिड ऑफ रिझर्व मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एका धावीवर थांबून ठेवलं या दोन्ही फलंदाजाला. एकने संघ पुढे निघतोय. धावसंख्या धाव फलकावर लागली जाते 27 धावा या धाव फलकावर लिहिल्या जात आहेत. पार्टनरशिप जर आपण पाहिली तर 8 धावसंख्येची पार्टनरशिप येणाऱ्या या 4 चेंडूमध्ये पाहायला मिळते या जोडीकडून. सुपर डिलिव्हरी. यावेळेस ब्लॉक कॉलचा मारा, यॉर्करच्या चेंडूचा मारा पाहायला मिळतो गोलंदाजा. मात्र व्हॅरिएशन खूप महत्वाचं आहे, क्वालिटी खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे क्वालिटी असेल तरच नक्कीच तुम्ही आपली आपली गुणवत्ता सिद्ध करू शकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्वीप केला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग चेस फिल्डर सिंगल कन्वर्ट केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं, मात्र फेकी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच हा धावून कदाचित पूर्ण केला जाईल, तो म्हणजेच 3 या 4 पंच चौकार. यस, थँक्यू. 4 धावा येत आहेत. 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. 31 धावा धाव फलकावर लागतायत. तर षटक प्रगतीपथावर आहे, ते म्हणजेच क्रमांक 3चं. आपण सामना जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जेटीसीच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी, एकता स्पोर्ट्स विरार वर्सेस अष्टभुजा स्पोर्ट्स वसई या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे. येथे मात्र क्लिंग बोर्ड, आणखीन एक धक्का, चौथा धक्का बसतोय अष्टभुजा स्पोर्ट्स वसई या संघाला. उमेदवार उतरले शिवसेनेचे, घेऊन आशीर्वाद शिवरायांचे. उमेदवार उतरले शिवसेनेचे. तुम्ही निवडून द्या उमेदवारांना, तुम्ही निवडून द्या उमेदवारांना. तुम्ही निवडून द्या उमेदवारांना शिवसेनेच्या या वाघांना. तुम्ही निवडून द्या उमेदवारांना. सरदार नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. सरदार यावेळेस क्लिंग बॉल, सुपर डिलिव्हरी. यष्टी मात्र उद्ध्वस्त करतोय समीर आपल्या या चेंडूवर. शिवसेनेच्या या वाघांना, तुम्ही निवडून द्या उमेदवारांना शिवसेनेच्या या वाघांना. थँक्यू विजय. जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीची आठवण करून देईल का फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कारण तोच जर्सी नंबर तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 क्रमांकाचा जर्सी नंबर. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरतोय, तो म्हणजेच सलमान. क्या बात आहे. सलमान आणि सरदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतोय, सनीला पाहतोय.
समीरला पाहतोय ज्याने पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करू दिली आपल्या संघाला. सुपाप डिलिव्हरी. या कौतुक करेन मी या गोलंदाजाचा. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, कारण चेंडू ज्याप्रमाणे रिलीज होतोय त्याप्रमाणे तितक्याच प्रमाणात चेंडू खाली बसतोय, अडचणीमध्ये आणतोय चेंडू. प्रत्येक चेंडू समीरचा फलंदाज झाला. यावेळेस पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. 3 चेंडू एकही धाव खर्च न करता 2 फलंदाज मात्र डगआउट मध्ये पाठवलेले आहेत समीरला. बाळासाहेबांचं हे नाव अख्ख्या महाराष्ट्राच्या मनी. गोरगरिबांच्या हक्कासाठी उतरते शिवसेना रस्त्यावरती. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उत्तर बँगळूरचे नक्कीच ज्या ज्या वेळेला गोरगरिबांचा हक्क मारला गेला त्या वेळेलाच नक्कीच शिवसेना ही पुढे आलेली आहे. आणि आज जर भाईंविषयी म्हणायचं गेलं मित्रांनो, ज्या ज्या वेळेलाच अडी अडचणी असतात, भले क्रिकेटचे असू द्या या कुठल्याही प्रकारची अडचण असू द्या, त्या वेळेस नक्कीच मोहनदादा भाई हे नक्कीच गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्या आठवणी ताज्या झाल्या या गाण्याच्या माध्यमातून. या 2 धावा आहेत, चौकार इथे पलून पूर्ण केला गेला. आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिमरित्या हाताळले होते, मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि या मिसफील्डमुळे अतिरिक्त धावा खर्च केल्या विरार या संघानं. 4 धावा येत आहेत, 4 संघ पुढे निघतोय. धावसंख्या दाखल लागतायत. कांबळे 35 धावा. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत, आणखीन एक सफलता प्राप्त करतोय. जवळजवळ 3 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये. जय भवानी जय शिवाजी नावाचा गजर, या वाघाची डरकाळी फोडून बँगळूरचे समीर सज्ज होतोय गोलंदाजी रॅम्पवर. ह्यावेळेस सुपर डिलिव्हरी, कौतुक करेल ही 4थी सफलता प्राप्त करतोय. अप्रतिमरित्या षटक हाताळलं गेलं समीर मार्फत. शेवटचं षटक निर्णायक षटक म्हणायला हरकत नाही असलं, खास करून या निर्णायक षटकामध्ये जवळपास निव्वळ 4 धावा खर्च करतोय हा गोलंदाज आणि 4 गडी मात्र डगआउटच्या दिशेने पाठवून देतोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण. अधिकृत धावसंख्या आपण स्कोरबोर्ड कडे लक्ष दिलं तर धावा लागल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजेच 35 धावा आणि 36 धावेचं आव्हान समोर ठेवलेलं आहे विरार या संघाच्या. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. साहेबांचा शिरावर हात, पाठीशी आशीर्वाद. आमच्या ध्यानात मनात हिंदू हृदय सम्राट. साहेबांचा शिरावर हात, पाठीशी आशीर्वाद. आमच्या ध्यानात मनात हिंदू हृदय सम्राट. या मातीत जन्म घेतला आहे अभिमान. ओळख माझी रंग भगवा आणि धनुष्यबाण. माझं नाव शिवसेना, माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. थँक्यू डीजे. चेंडू फेकून द्या पंचांजवळ, नवीन चेंडू फेकून द्या. ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 या रजनी स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं इथे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. कुमारी निधी मोहन पाटील यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आज ही आपण रजनी स्पर्धा खेळत आहोत. ज्यावेळेस 2019 संस्थापक चषकाचा पारितोषिक वितरण समारंभ सुरू होता त्यावेळेस भावेश पुणेकर यांच्या मुखातून एक शब्द निघाला होता, तुम्हाला अजूनही आठवतोय की पुढच्या वेळेस 2020 संस्थापक चषक हा आम्ही रजनीच्या स्वरूपात खेळणार आहोत. खास करून प्रकाश ज्योतामध्ये आम्ही ती स्पर्धा खेळणार आहोत. तो शब्द त्याने आज पूर्ण करून दाखवलेला आहे. पुढच्या वर्षी
हॅलो, चला सलामीची जोडी पाठवून द्या. 2021चा संस्थापक चषक कसा असेल याची देखील प्लॅनिंग भावेशने केलेली आहे. मात्र ते राज काय असेल, तो ती स्पर्धा कशी असेल याची रूपरेखा आम्ही तुम्हाला उद्या कळवू. आणि ती स्पर्धा कुठल्या पद्धतीने खेळवली जाईल हे देखील आताची प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. यानंतरचा पुढील सामना असेल 2 संघनायक प्लीज आपण लगेच यायचं टॉस बॉक्स मध्ये. गोखिवरे, सिद्धिविनायक गोखिवरे कॅप्टन प्लीज या, आणि साई केवळ चांदीप दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे आहेत. साई केवळ चांदीप संघाचे संघनायक आणि गोखिवरे सिद्धिविनायक गोखिवरे संघनायक टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये या, नाणेफेकीचा कौल करायचा आहे लगेचच. अडतीस धावेचा 38 धावेचं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. एकता स्पोर्ट्स विरार या संघाची सिद्धू. स्ट्राईकला आपण पाहतायत तर सिद्धू आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आपण वैभव यांना पाहत आहात. तर गोलंदाजी पॉइंटवर पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय हितेश. 38 धावेचा पाठलाग करताना पहिला चेंडू फेस करतोय सिद्धू. पहिल्या चेंडूवर मात्र एक धक्का, एक हादरा दिला जातोय क्लिंग बॉलच्या स्वरूपात एकता स्पोर्ट्स विरार या संघाला. सिद्धू मात्र परततोय डगावच्या दिशेनं. अँगल जो चॉईस केला होता सिद्धूनं तो नक्कीच मी तर म्हणेन चुकीचा अँगल निवडला होता. अक्रॉस खेळायचं होतं. या चेंडूवर मात्र हा जर चेंडू रिलीज केला होता गोलंदाजानं तर ब्लॉक हॉलचा चेंडू होता, लक्षात ठेवा. यॉर्कर डिलिव्हरी टर्न विथ द लॉफ हा चेंडू खेळायचा होता, मात्र मिस करतोय चेंडू. चेंडू मात्र लगेचच एसटीचा वेध घेत आहेत आणि डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम करतोय तो म्हणजेच सिद्धू यांना. गोलंदाज आपण पाहतायत आहे तो म्हणजेच हितेश. नवीन फलंदाज मार्क. चला गोखिवरे संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गोखिवरे संघ आणि चांदीप संघ कॅप्टन. चांदीपचे कॅप्टन आलेले आहेत. गोखिवरे संघ कॅप्टन चला या पुढे या लगेच. ह्यावेळेस सिंगलचा फटका पाहायला डिक्लेरेशन झोन आहे त्या दिशेनं फक्त सिंगल मिळेल या फटक्यावर. 38 धावेचा पाठला करतो एकता स्पोर्ट्स विरारचा संघ आणि जवळपास पहिले षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या दाफळकावर लागली गेलेली आहे ती म्हणजेच एक फाउंडेशनला सुरुवात करतोय. फुल टॉस डिलिव्हरी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. शतरक्षक आहे त्या दिशेनं चेंडूला उचलेपर्यंत या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दाफलकावर 3च्या घरामध्ये पाहायला मिळते. दोन्ही कॅप्टन प्लीज येऊ द्या. गोखिवरे संघ कॅप्टन आणि चांदीप संघ चांदीपचे कॅप्टन आलेले आहेत. गोखिवरे कॅप्टन. अरे चल उठ, काय फेमिकॉलर मधलं काय काय रे, काय झालं बसते एकदम तो. सन्माननीय श्री रमेशजी निकम साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यानंतरचा सामना असेल गोखिवरे सिद्धिविनायक गोखिवरे वर्सेस आपण पाहणार आहात साई केवळ चांदीप या 2 संघादरम्यान. धावसंख्या 10. ज्याप्रमाणे जी खेळी आपण पाहिली होती ज्यावेळेस आपण पाहिलं अष्टभुजा स्पोर्ट्स ज्यावेळेस फलंदाजी करत होता पॉवर प्लेचं षटक होतं आणि जवळपास 11 ते 12 धावा त्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये लावल्या होत्या आणि त्याचंच प्रत्युत्तर देताना विरार संघानं जवळपास 11 धावा 10 धावा या धावफलकावर लावलेल्या आहेत. टॉस विन कोण झालेला आहे, नाणेफेक कोणी जिंकलं यस नाव मित्रा लगेच रिझल्ट कळवायचं आहे. गोखिवरे संघ
निर्णय कळवा. 4 षटकांचा सामना असेल. दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. दीदी हो बर्थडेला बँगलोरचे अक्षय साटम आमचे साथी समालोचक. इथे मात्र डीजे ऑपरेटिंग करताना राई संघाचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. हितेश पाटील, वेलकम हितेश. मोहित. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 10 धावा येत आहेत. 38 धावेचा पाठलाग करताना 10 धावा 10 फलकावर लावतायत 7 चेंडूमध्ये. ते म्हणजे विराटचा संघ. आता येणारे मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. त्या म्हणजेच 26 माफ करा, 36चं टार्गेट आहे. 26 धावा करायच्या आहेत. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. मार्क, वेलकम. वाघ सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. उमेश, कारण भरपूर फोटो अपलोड होत आहेत फेसबुकवर उमेशचे. भरपूर पारितोषिक उमेशने सध्या तरी जसं टायमिंग मी म्हणेन निघून जात चाललेला आहे, त्याचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. ड्यू फॅक्टर थोडंसं जाणवायला लागलेलं आहे. पहा, जर आपण लक्ष दिलं तर जर आपण आउटफील्डकडे लक्ष दिलं या चेंडूनंतर आपण पाहतोय यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी मात्र लॉफ केलं गेलं. झेलबाच्या स्वरूपात इथे गडी बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय, तो म्हणजेच विरार या संघाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपरी. दीदी हो बर्थडेला बँगलोरचे अंडरम क्रिकेट, याच अंडरम क्रिकेटनं भरपूर टेनिस रत्न आपल्याला दिलेले आहेत, जे खास करून आपण म्हणायचं गेलं तर आजच्या दिवसामध्ये ते टेनिसचे रत्न तुम्हाला पाहायला मिळतील. खास करून आपण पिण्याला पाहिलं, जो पहिला सामना खेळला. कदाचित उमेश वाघला तुम्ही पाहणार आहात. मात्र उमेश नक्की कोणत्या संघामध्ये खेळणार आहे, राई संघामध्ये खेळणार आहे की भारत संघ बाहेर संघामध्ये खेळणार आहे, हे देखील महत्वाचं असेल. जेम्स बॉन्ड मध्ये खेळणार आहे उमेश. सुमित ढेगले यांना आपण राईच्या मैदानावर पाहिलं होतं. सुमित विषयी म्हणायचं गेलं तर अंडरम क्रिकेट मधूनच पुढे येतोय सुमित. पिण्याविषयी म्हणायचं गेलं अंडरम क्रिकेट मधूनच पुढे आला हा खेळाडू. असे भरपूर रत्न टेनिस क्रिकेटला लाभलेले आहेत. अंडरम क्रिकेट मोस्ट इम्पॉर्टंट. सर्वात आधी आपण काय खेळतो तर अंडरम क्रिकेट टेनिस चेंडून सुरुवात करतो आपण क्रिकेटची. लक्षात ठेवा, लेदर क्रिकेट नाही. आणि त्या कारणाचं अंडरम क्रिकेट खूप महत्वाचं आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे. काय हा झेल होईल का? प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्नाचे पराकष्ट करून देखील हा चेंडू मात्र निघून जातोय तो डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 2 धावा येतील या फटक्यावर. दोन्ही संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 12. 38 धावेचा पाठलाग करताना धावफलकावर 1.2 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लावले जात आहेत. स्वीप करायचा होता, मात्र हा चेंडू जवळपास शिक्षकाच्या जवळपास चेंडू ट्रॅव्हल केला गेला. लॉफ करण्याचा प्रयत्न, हिट करण्याचा प्रयत्न होता एसटीला, मात्र या अतिरिक्त धावा मित्र मंडळी खर्च केल्या गेल्या. चौकार येतोय, धावून हा चौकार पूर्ण केला गेला. 4 धावेनं संघ पोहोचतोय 16च्या घरामध्ये. 16 धावा या धावफलकावर लागले जात आहेत. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 14 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत एकता स्पोर्ट्स विरार या संघाला. भरत मोरे अँड कंपनी, भरतचा हा संघ आहे, एक नामांकित समालोचक टेनिस विश्वातील. यावेळेस मिस्टन स्टोक चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, परतावं लागेल मात्र डगआउटच्या दिशेनं. वैभव यांना आणखीन एक धक्का, जवळपास 3रा धक्का विरार या संघाला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय साटम माझे साथी समालोचक. कालचा दिवस आपण पाहिला तर प्रमोद शेडगे माझ्या सोबत होते, अक्षय साटम होते. उद्याच्या दिवसामध्ये देखील प्रमोद शेडगे ते येणार आहेत, कारण मानाची स्पर्धा अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातील एक मानाची स्पर्धा म्हणजेच मोहनदादा पाटील यांची ही रजनी स्पर्धा संस्थापक चषक 2020.
कालच्या दिवसापेक्षा मला तरी वाटते कांबळे की आज प्रेक्षकांची गर्दी जास्त प्रमाणात दिसते. आज संडे आहे, सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत आणि थोडासा गारवा आहे आणि त्या कारणास्तव गारव्याचं औषध देखील सोबत आणलं असेल. एन्जॉयमेंट देखील सुरू असेल नो डाऊट, कारण संडे आहे. लेफ्ट हँड बॅट्समॅन स्वीप करायचं होतं त्यावेळेस, मात्र डिक्लेरेशन झोनच्या दिशेने खेळायचं होतं. मात्र जर आपण पाहिलं चेंडू जास्त प्रमाणात स्विंग होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू वेगानं निघून जातोय. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव अडचणीमध्ये आणू शकते, लक्षात ठेवा वसई या संघाला. यावेळेस पुन्हा एक अतिरिक्त धाव अंकित केली जात आहे. 2 धावा या अतिरिक्त बहाल केले जात आहेत, खास करून विरार संघासाठी. धावसंख्या 18, अर्धा पल्ला गाठतोय हा संघ विरार संघ. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. उर्वरित जवळपास आपण पाहिलं तर 13 चेंडूमध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तब्बल मी तर म्हणेल हे 3 चेंडू अतिरिक्त टाकले गेले गोलंदाजामार्फत. यावेळेस बॅकलिपचा वापर करताना एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो कव्हरच्या दिशेनं. 2 धावा येत आहेत, 3 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. 3ला 4 धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र नाहीये, थांबवलं गेलं. 3 धावा मिळत आहेत या चेंडूवर आणि या 3 धावेने संघ पोचतोय एकता स्पोर्ट्स विरार हा जवळपास 22 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तब्बल विचार केला तर 6 धावा खर्च कराव्या लागल्या या गोलंदाजाला. आतापर्यंत 5 चेंडू चांगले रीतीने हाताळले होते, मात्र यात जर आपण ओव्हरचा जर आपण एनालिसिस पाहिला, आपण या षटकाचा एनालिसिस पाहिला तर मला तरी वाटते जवळपास 3 ते 4 धावा अतिरिक्त स्वरूपात हाताळलेल्या आहेत. 2 सफलता जरी प्राप्त केल्या तरी मात्र एक चौकार धावून पूर्ण केला होता आणि या शेवटच्या चेंडूवर येतात त्या 6 धावा. धावसंख्या 22, 2 षटक पूर्ण, येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत एकता स्पोर्ट्स विरार या संघाला, त्या म्हणजेच 14. 12 चेंडू 14 धावा, 7 रनरेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. कॅल्क्युलेट क्रिकेट मोस्ट इम्पॉर्टंट, आणि त्याप्रमाणे जर तुम्ही क्रिकेट खेळलात तर नक्कीच विजयाच्या दिशेने आपण वाटचाल करू शकाल. बारा चेंडू 14 धावा. यावेळेस सॉफ्ट हँडने ऑन साइड खेळायचं होतं, मात्र एज लागली गेली. चेंडू लिमिट ऑफ रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, फक्त सिंगल कन्वर्ट केला गेला. एकच धाव मिळेल. धावसंख्या 23, 11 चेंडू अजूनही शिल्लक, धावा करायच्या त्या 13. काहीसा कानमंत्र दिला जातोय कुठल्या खेळीची गरज आहे यावेळेस विरार या संघाला, त्यानुसारच काहीसा कानमंत्र फलंदाजाला दिला जातोय. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर मिड ऑन रिझर्व मध्ये आणून ठेवला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सजली जाते खास करून या फलंदाजासाठी. ऋतिक आहे स्ट्राईक एंडला आणि सलमान गोलंदाजी पॉइंटवर. यावेळेस पुन्हा एकदा परिवर्तन करताना, तर वारंवार परिवर्तन केलं जातं क्षेत्ररक्षणामध्ये, कारण समीकरण थोडंसं जवळ आहे. 11 चेंडू 13 धावा, या कारणासच कदाचित दुहेरी धाव रोखण्याचा प्रयत्न असेल. मात्र यावेळेस काय हातातून चेंडू निसटला असेल का, नोचा इशारा कदाचित असू शकेल, कारण मगाशी म्हटलं ड्यू फॅक्टर सुरू झालेला आहे, त्या कारणास्तव कदाचित ग्रिप यावेळेस थोडीशी मिळत नसेल गोलंदाजाला, कारण चेंडू देखील ओळा व्हायला सुरुवात होईल. ग्रास आहे पूर्णतः. आउटफील्डचा जर आपण विचार केला तर ग्रीनरी तुम्हाला पाहायला मिळते आणि ग्रास असल्या कारणाने ड्यू तुम्हाला नक्कीच थोडासा त्रास देईल. अकरा चेंडू 12 धावा. यावेळेस नक्कीच बॅकलिपचा वापर करून चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतोय स्क्वेअर रिजन मध्ये. इथे मात्र काही आवश्यकता नव्हती. हा चेंडू जर व्यवस्थित हातामध्ये फेकला असता तर नक्कीच या 2 धावा आणखीन वाचू शकल्या असत्या. मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नच्या नादामध्ये ह्या अतिरिक्त 2 धावा आणखीन बहाल केल्या गेल्या. हा मिळतो तो चौकार. 4 धावा मिळत आहेत.
4 ने आता मात्र एका बाजूनं पारडं झुकताना विराटच्या बाजूनं. समीकरण बदलतं. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 धावेची गरज आहेत. हवे आहेत ते म्हणजेच वसई या संघाला डॉट चेंडू आणि हवे आहेत ते विराट संघाला त्या म्हणजेच सिंगल 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 सिंगलकडे नक्कीच लक्ष द्यावं लागेल. त्याला लाईफलाईन म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आणि ती लाईफलाईन जिवंत ठेवावी लागेल विराट या संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. डिक्लेरेशन झोन आहे. काय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू निघून जाईल का? यस, सिंगल फक्त मिळेल या फटक्यावर. 7 धावेची गरज. धाव संख्या 29. चेंडू शिल्लक आहेत ते 9. 3 गडी बाद झालेले आहेत. जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ती म्हणजे बंटी आणि ऋतिक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एकता स्पोर्ट्स विरार या संघाची. अक्रॉस पद्धतीने लॉफ करतोय. चेंडू जातोय तो म्हणजे कावकवच्या दिशेनं. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावा येत आहेत. 2 संघ पुढे निघतोय. अजूनही धावा हव्या आहेत त्या 5. चेंडू शिल्लक आहेत ते 8. ह्यावेळेस नक्कीच दडपण जाणवत आहे गोलंदाजावर. आणखीन एक अतिरिक्त धाव. जर मॅक्झिमम आपण विचार केला कांबळी तर किती धावा अतिरिक्त दिलेल्या आहेत या संघानं? 5 धावा. 5 धावा या अतिरिक्त खर्च केलेल्या आहेत वसई या संघानं. त्यामुळे फुल टॉस हा चेंडू घेतला जातोय. खेळायचा होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 20 सेप मध्ये स्ट्रोक कंप्लीट करायचा होता. मात्र एज लागून हा चेंडू जवळपास मिड ऑन रिजन मध्ये फील्ड केला गेला. धावा मिळतात त्या 3. धावसंख्या 3 ने वेगाने पुढे निघताना जवळपास 35 धावा. स्कोर इक्वल होतोय. धावसंख्या समान होते. आता मात्र एका धावीची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 7. बैठक स्टोक स्वीप करतोय. सिंगलनं मात्र विजय संपादन करतोय एकता स्पोर्ट्स विरार. तर नक्कीच पुढील वाटचालीसाठी एकता स्पोर्ट्स विरार या संघाला द ग्रेट मराठा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही वसई संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. चला शेक हँड करूनच आपण मैदानाच्या बाहेर उतरायचं आहे. लक्षात ठेवा नियमावली आहे या स्पर्धेची. अन्यथा 2021च्या संस्थापक चषकामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाहीये. हात मिळून आपण मैदानाच्या बाहेर जायचा दोन्ही संघांना विनंती करतोय. चला अन्यथा तुम्हाला लक्षात ठेवा दंडित केलं जाईल पुढच्या वर्षासाठी. ही स्पर्धा तुम्हाला खेळता येणार नाही पुढच्या वर्षी जर नियमाचं तुम्ही उल्लंघन केलं तर मैदानाच्या आतमध्ये. एकता स्पोर्ट्स विरार संघ इथे विजयी प्राप्त करतोय आणि लगेचच आम्ही वळतोय सामनावीर या पुरस्काराच्या दिशेने. मॅच समरी जर आपण पाहिली तर दिनेश यानं जवळपास 5 चेंडूंचा सामना केला. 9 धावा धावफलका लावल्या. सूरजनं जवळपास 5 चेंडूमध्ये 8 धावा. त्यानंतर राहुलनं जवळपास 7 चेंडूमध्ये 5 धावा. आणि एकता स्पोर्ट्स विरार विषयी म्हणायचं गेलं तर मार्क सन्माननीय श्री संदीप दादा मात्रे यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. दादा आपण प्लीज या. एकता स्पोर्ट्स विरार मॅच समरी जर आपण पाहिली तर मार्कनं जवळपास 7 चेंडू 10 धावा. ऋतिकनं जवळपास 5 चेंडू 10 धावा. वैभवनं 6 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. बंटीनं 5 धावा. गोलंदाजी विषयी म्हणायचं गेलं तर जवळपास अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली. खास करून समीर यांना 4 विकेट्स प्राप्त करू दिले आपल्या संघासाठी. कौतुक करेन मी. 4 धावा देऊन 4 गडी बाद. आणि या कारणास्तव इथे आम्ही वळतोय लगेच सामनावीर पुरस्काराच्या दिशेनं. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिला जातोय 4 फलंदाज बाद करणारा समीर. समीर यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. समीर वेलकम. भरत